पण तुमचे मंत्री जे आहेत ना ते त्या अजितदादांवर समाधानी नाही होत, निधीच देत नाही म्हणतात. तुम्ही मागच्या टर्ममध्ये म्हणता अजितदादांना सारखं नावं ठेवायचे, ते परत यावेळेला तुमच्याच पंक्तीला येऊन बसलेत. तुम्ही आता पण तुमच्या अनेक मंत्री म्हणतात अरे ते फंड देत नाही, ते काढून घेऊन जातात, ते त्यांच्याच नेत्यांना देतात. काय ते जमतंय अजितदादांबरोबर की अजून पण? बघा तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो, दुसरे काय म्हणतात त्याच्याशी मला घेणं देणं नाही. बरं. पण माझा आणि अजितदादाचं खूप चांगला ट्रेनिंग आहे आणि किंबहुना मी अजितदादांसारखा अर्थमंत्री ह्या राज्याला लाभला हे राज्याच्या दृष्टीनं अभिमानास्पद बाब आहे असं मी म्हणेन. शेवटी कसं आहे की त्या खात्याचा प्रमुख म्हणून शेवटी काही निर्णय जे आम्ही राजकीयदृष्ट्या घेत असतो ते निर्णय घेतल्यानंतर राज्याची आर्थिक घडी बसवणारा कुणीतरी नेता हा त्या खुर्चीवर हवा असतो. मी त्यांच्याचबरोबर OP गुप्तांचं अभिनंदन करेल, कारण प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून ते चांगल्या प्रकारचं काम करतात. त्यांचे सहकारीसुद्धा आहेत, सौरभ आहे त्यांच्याबरोबर, किंवा आमचे देवराज साहेब आहेत, असे नियोजनचे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. ते खूप चांगलं काम करतात म्हणून राज्याची घडी ही विस्कटलेली नाही आहे. राज्याची घडी आता पुढे पुढे चाललेली आहे. अतिशय चांगल्या प्रकारचं काम आमचं महायुतीचं सरकार करत आहे. आणि माझ्या वैयक्तिक जर तुम्ही बाबतीत डिपार्टमेंटच्या म्हणाल तर मी ज्या ज्या गोष्टी अजितदादांकडे घेऊन जातो त्याची पूर्तता अजितदादा करतात. फक्त ते शहानिशा करतात की बाबा हे योग्य आहे का, ह्यानी शासनाचं नुकसान तर नाही ना, ह्यानी सर्वसामान्य प्रवाशांचा फायदा होणार आहे. 5,000 बसेस प्रत्येक वर्षाला घेण्याचं हिंमत राज्याची आर्थिक परिस्थितीसुद्धा अशी असताना अजितदादांनी घेतली आणि मान्य केली की दर वर्षाला 5,000 बसेस जर परिवहनच्या सेवेमध्ये आलं तर सक्षम होईल आमचं डिपार्टमेंट, आणि त्यांनी त्याला मंजुरी दिली. प्रत्येक गोष्टीला सुद्धा आम्हाला ते मान्यता देत आहेत. त्यामुळे अजितदादा अतिशय चांगल्या प्रकारचे काम करणारे अर्थमंत्री आहेत असं माझं स्पष्टपणे मत.